आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली जिल्ह्यातील मिरज परिसरात बेकायदेशीर पिस्टल विक्री करताना निष्काळजीपणामुळे गोळीबार होऊन खरेदीदार गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना इनामधामणी येथे विठ्ठल पाटील कॉलेज समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वर घडली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कारमध्ये बसून देशी बनावटीचा पिस्टल बाळगून त्याची खरेदी विक्री करण्यासाठी एकत्र आले होते. पिस्टल चालू स्थितीत असल्याचं दाखवत असताना अचानक त्यातून गोळीबार झाला. यामध्ये पिस्टल खरेदीसाठी आलेला आदित्य कुमार नाईक हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे समर्थ संजय गायकवाड राहणार हडको कॉलनी मिरज याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितलं की तो आणि त्याचा साथीदार सुजल भोसले यांनी बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आणले होते. पिस्टल चालू स्थितीत दाखवत असताना 2 गोळ्या सुटून खरेदीदार जखमी झाला. त्यानंतर आरोपी घाबरून पिस्टल कारमध्येच टाकून फरार झाला. पुढील चौकशीत ही पिस्टल मध्य प्रदेशातील इंदौर येथून आणल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर करत आहेत.